नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक शास्त्राच्या नवीन PYQमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण खंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यावर आधारित 30 प्रश्न घेणार आहोत. सुरू करूया आपण आपली आजची तासिका. पहिला प्रश्न आहे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी कॉन्टिनेंटल आर्मीचे सरसेनापती खालीलपैकी कोण होते? तर या पर्यायाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकन क्रांतीदरम्यान वसाहतींच्या सैन्याचं नेतृत्व केलं आणि नंतर तेच अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले होते. म्हणून पर्याय क्रमांक बी, जॉर्ज वॉशिंग्टन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्स पंचमहासरोवरे मधील कोणतं सरोवर पूर्णपणे अमेरिकेच्या म्हणजेच USAच्या हद्दीत येतं? तर एकूण 5 पैकी मिशिगन सरोवर जे आहे, पर्याय क्रमांक सी, मिशिगन सरोवर हे एकमेव सरोवर आहे जे पूर्णपणे अमेरिकेच्या भौगोलिक हद्दीमध्ये येतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा, आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलिमांजारो हे कोणत्या देशात स्थिर आहे? तर आफ्रिका खंडातील टांझानिया जो देश आहे, टांझानिया या देशामध्ये माउंट किलिमांजारो हे एक निद्रित ज्वालामुखी असलेलं शिखर आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी, टांझानिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, अमेरिकन राज्यघटनेत बिल ऑफ राईट्स म्हणजे हक्काची सनद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिल्या किती दुरुस्त्यांचा समावेश आहे? तर लक्षात ठेवायचं, 1791 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत 10 दुरुस्त्या करण्यात आल्या. पहिल्या 10 दुरुस्त्या करण्यात आल्या, त्यांनाच बिल ऑफ राईट्स असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी, 10 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न, युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांना वेगळी करणारी सामुद्रधुनी कोणती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा, जिब्राल्टरची सामुद्रधुनी जी आहे ती काय करते, भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागरांना जोडते, त्यामुळे युरोपला आफ्रिकेपासून ती वेगळं करते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणते अमेरिकेतील पर्वतरांग म्हणजेच जुनं जे काही घडीचा पर्वत आहे, सर्वात प्राचीन अमेरिकेमध्ये कोणती पर्वतरांग आहे घडीची, ते आपल्याला विचारलेलं आहे. जशी भारतामध्ये अरवली पर्वत आहे, तसं या ठिकाणी अमेरिकेमध्ये सर्वात शेवटचा पर्याय आपला जे शियन आहे पर्वत आहे, आपल्याशियन पर्वत, ती या ठिकाणी अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये असून त्या ठिकाणी ती सर्वात प्राचीन घडीची पर्वतरांग मानली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, जगातील सर्वात खोल सरोवर बैकाल हे कोणत्या खंडात आहे? तर बघा, या ठिकाणी जगातील सर्वात खोल सरोवर जे आहे ते आपल्याच खंडामध्ये आहे, म्हणजे आशिया खंडात आहे. बैकाल सरोवर हे रशियामध्ये सायबेरिया भागात असून ते जगातील सर्वात खोल आणि गोड पाण्याचं सरोवर, मोठं सरोवर आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघा, 1863 मध्ये अब्राहम लिंकन यांनी केलेल्या मुक्ती जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश काय होता? तर या ठिकाणी गुलामगिरी नष्ट करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. कारण लिंकन यांनी यादवी युद्धादरम्यान बंडखोर राज्यामधील गुलामांना मुक्त करण्यासाठी हा जाहीरनामा काढला होता. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 9वा प्रश्न, दक्षिण अमेरिका खंडातील अँडीज पर्वतरांगेत असलेले जगातील सर्वात उंचावरील नौकानयन योग्य सरोवर कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक ए बघा, टिटिकाका सरोवर जे आहे ते टिटिकाका सरोवर हे पेरू आणि बोलिव्हियाच्या सीमेवर अँडीज पर्वतात अतिशय उंचीवर वसलेलं सरोवर आहे, ज्याला नौकानयन योग्य सरोवर मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए, टिटिकाका सरोवर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा, अमेरिकेतील USA प्रेरी कुरणे कशासाठी प्रसिद्ध आहेत? बघा, तर उत्तर अमेरिकेमध्ये प्रेरीज किंवा प्रेरी आणि दक्षिण अमेरिकेमध्ये पंपाज हे लक्षात ठेवायचं आहे. तर प्रेरी हे गहू उत्पादनासाठी या ठिकाणी खूप ते मोठं त्या ठिकाणी मानलं जातं, कारण त्या ठिकाणी जे काही समशीतोष्ण कटिबंध असल्यामुळे गवताळ प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी गव्हाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं जातं. म्हणून या ठिकाणी गहू उत्पादनासाठी हे प्रेरीज खूप प्रसिद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा, जगातील सर्वात लांब नदी नाईल कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर लक्षात ठेवायचं आहे, जगातील सर्वात लांब नदी नाईल ही भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. ती त्या ठिकाणी आफ्रिकेतून
वाहत उत्तर दिशेला जाऊन ती इजिप्तजवळ भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी भूमध्य समुद्र हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. अमेरिकन यादवी युद्ध कोणत्या 2 गटामध्ये झालं? तर पहिल्या लक्षात घ्यायचं, या ठिकाणी यादवी युद्ध म्हटलं की अब्राहम लिंकन आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे. तर या ठिकाणी 1861 ते 1865 दरम्यान अमेरिकेतील उत्तरेकडील राज्य आणि दक्षिणेकडील राज्य यांच्या दरम्यान यादवी युद्ध झालेले होते. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 13वा. ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व किनारपट्टीला समांतर असलेली जगातील सर्वात मोठी प्रवाळ भिंत कोणती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ भिंत असून ती ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनारपट्टीवर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा प्रश्न. अमेरिकेतील मिसुरी नदी प्रणाली कोणत्या महासागराला जाऊन मिळते? तर सगळ्यात शेवटचा पर्याय जो आहे पर्याय क्रमांक डी बघा, अटलांटिक महासागर म्हणजेच मेक्सिकोच्या आखाताला जाऊन ती मिळते. त्याचं स्पष्टीकरण काय? तर मिसिसिपी नदी दक्षिण दिशेला वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखातात जाऊन ती मिळते, जो अटलांटिक महासागराचाच एक भाग आहे. म्हणजे मेक्सिकोचा आखात कशाचा भाग आहे? अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. चला, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न. अंटार्क्टिका खंडातील भारताच्या पहिल्या संशोधन केंद्राचे नाव काय होते? जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सगळेच नाव आपले भारतीय नाव दिसतात, परंतु दक्षिण गंगोत्री, कारण आपल्या भारताच्या दक्षिण दिशेला ते आहे म्हणून त्या ठिकाणी दक्षिण गंगोत्री असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर ही घटना झालेली आहे 1983 मध्ये. भारताने अंटार्क्टिका खंडावर पहिलं संशोधन केंद्र ज्याचं नाव होतं दक्षिण गंगोत्री स्थापन केलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक बी दक्षिण गंगोत्री हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न. 16वा प्रश्न. अमेरिकन राज्यक्रांतीची ठिणगी पडलेली बोस्टन टी पार्टी ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर लक्षात ठेवायचं आहे 16 डिसेंबर 1763 रोजी चहावरील कराचा निषेध करण्यासाठी बोस्टन बंदरामध्ये चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्यात आल्या आणि तिथूनच अमेरिकन राज्यक्रांतीची ठिणगी पडली. तर ही घटना झालेली आहे 1773 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा. जगातील सर्वात मोठा वाळवंटी सहारा जो काही वाळवंट आहे कोणत्या खंडात आहे? तर तो आफ्रिका खंडात आहे, सर्वांना माहिती आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की सहारा हे जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट असून ते उत्तर आफ्रिकेत पसरलेलं आहे. म्हणजे आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात ते पसरलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी आफ्रिका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अमेरिकेतील ग्रँड कॅनियन म्हणजे विशाल दरी कोणत्या नदीने तयार केली आहे? तर लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक ए कोलोराडो नदीने लाखो वर्षाच्या क्षरण कार्यामुळे अरिझोना प्रांतात भव्य ग्रँड कॅनल निर्माण केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए कोलोराडो हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न. युरोपमधील सर्वात लांब नदी कोणती? तो होल्गा. युरोपमधील सर्वात लांब नदी कोणती आहे? होल्गा, जी रशियातून वाहते आणि ती कॅस्पियन समुद्राला जाऊन मिळते. म्हणून युरोपातील सर्वात लांब नदीचा पर्याय जर कोणता असेल तर पर्याय क्रमांक बी होल्गा हा आहे. पुढचा 20वा प्रश्न बघा. अमेरिकेच्या कोणत्या अध्यक्षाने लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही जगप्रसिद्ध व्याख्या केलेली आहे? तर ते होते अब्राहम लिंकन. लिंकन यांनी गेटिसबर्ग येथील भाषणात लोकशाहीची ही जगप्रसिद्ध व्याख्या केली होती. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, अब्राहम लिंकन. 21वा प्रश्न बघा. जगातील सर्वात लहान खंड कोणता? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान खंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. एकूण आपले 7 खंड आहेत, त्यापैकी सर्वात लहान खंड जो आहे ऑस्ट्रेलिया आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे आशिया. लोकसंख्येच्या मानाने सुद्धा सर्वात मोठा जो आहे तो आशियाच आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर मात्र आहे जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, ज्याला द्वीपकल्पीय खंड असं सुद्धा म्हटलं जातं. चला, पर्याय क्रमांक सी. पुढे 22वा प्रश्न. अमेरिकेतील डेड व्हॅली म्हणजे मृतदरी हा भाग कोणत्या राज्यात आहे आणि तो कशासाठी ओळखला जातो? तर लक्षात ठेवायचं आहे डेड व्हॅली कॅलिफोर्नियात असून ते उत्तर अमेरिकेतील सर्वात उष्ण आणि सर्वात सखल ठिकाण आहे. म्हणून कॅलिफोर्निया आणि उष्णता आणि सकलपणासाठी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. आशिया खंडाला उत्तर अमेरिका खंडापासून वेगळी करणारी सामुद्रधुनी कोणती?
तर लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक डी बघा, बेरिंगची सामुद्रधुनी. बेरिंग सामुद्रधुनी रशिया म्हणजे आशिया खंड आणि अलास्का म्हणजे उत्तर अमेरिका यांना वेगळी करते. म्हणून पर्याय क्रमांक डी, बेरिंग सामुद्रधुनी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराच्या परिसरात असून ती कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? बघा, तर ही जी सिलिकॉन व्हॅली जी आहे ती IT क्षेत्रासाठी म्हणजे माहिती तंत्रज्ञानासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी सिलिकॉन व्हॅली सन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये असून ती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर उद्योगच्या जागतिक केंद्र बनलेलं आहे. म्हणून सन फ्रान्सिस्को माहिती आणि तंत्रज्ञान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 25. दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदी कोणत्या प्रकारच्या जंगलासाठी प्रसिद्ध आहे? बघा, सगळ्या जगातील सर्वात लांब नदी नाही आहे, पण सर्वात मोठी नदी म्हणजे खूप रुंदीने खूप मोठी आहे, तर ती ॲमेझॉन नदी आहे, हे की नाही? तर ही नदी जी आहे ती आफ्रिका खंडात आहे, दक्षिण अमेरिका खंडात आहे. तर या ठिकाणी ही जी नदी आहे ही नदी ॲमेझॉन खोऱ्यात जगातील सर्वात दाट आणि मोठी उष्णकटिबंधीय वर्षावनं बघायला मिळतात, ज्यांना आपल्या जगाची फुफ्फुसे सुद्धा म्हटली जातात. म्हणून दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन नदी ही एक वरदानच मिळाले जगाला. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, उष्णकटिबंधीय वर्षावने हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 26वा प्रश्न. अमेरिकेचा अलास्का हा प्रांत कोणत्या देशाकडून खरेदी करण्यात आला? तर अमेरिकेने काय केलेलं आहे, रशियाकडून हा जो काही प्रांत आहे 1867 मध्ये $7.2 दशलक्ष मध्ये अलास्का विकत घेतलेला आहे. कोणाकडून? रशियाकडून. म्हणून पर्याय क्रमांक बी, रशिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 27वा प्रश्न. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड कोणता? मगाशीच मी सांगितलं की जगातील एकूण लोकसंख्येच्या 60% लोक आपल्या आशिया खंडात राहतात. म्हणून पर्याय क्रमांक सी, आशिया हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. अमेरिकेतील USA अपलाचियन कोळसा क्षेत्र कोणत्या भागात आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, जो ॲपलाशियन पर्वत जो आहे, ॲपलाशियन पर्वतरांगा अमेरिकेच्या पूर्व भागात आहे आणि त्या भागात कोळशाच्या खाणी अत्यंत प्रसिद्ध आहेत. म्हणून या ठिकाणी पूर्व भाग जो आहे, पर्याय क्रमांक डी, पूर्व भागात हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 29वा. युरोपला द्वीपकल्प असं का म्हटलं जातं? आता त्याचं कारण का? तर पहिली गोष्ट, द्वीपकल्प का म्हणायचं? कारण याला तिन्ही बाजूनं पाण्यानं वेढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात स्वतः अनेक द्वीपकल्प सुद्धा आहेत, म्हणजे त्या खंडात आणखी द्वीपकल्प सुद्धा आहेत. म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? द्वीपकल्पांचा द्वीपकल्प असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. जगातील सर्वात खोल गर्ता मारियाना गर्ता म्हणजे मारियाना ट्रेंच कोणत्या महासागरात आहे? तर हा प्रश्न आपला झालेला आहे आणि सर्व जाणता की जगातील सर्वात खोल जी गर्ता आहे मारियाना गर्ता ही पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागरामध्ये आहे, जिची खोली 11,034 मीटर इतकी आहे. चला, पर्याय क्रमांक सी या प्रश्न योग्य उत्तर आहे. आशा करतो आजचे प्रश्न तुम्हाला आवडले असतील, समजले असतील. जर आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.